नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज बघूया आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ आणला आहे आपल्यासाठी. घरबसल्या मतदान कार्ड कसं मागवायचं आहे ते बी पोस्टाने येणार आहे. चला तर आपण बघूया मग ते व्हिडिओ. तर आपण स्टार्टिंगला आपलं गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोममध्ये ओपन केल्याच्यानंतर तिथं वोटर पोर्टल नाव टाकायचं आहे. त्याच्यावर नाव टाकल्याच्यानंतर आपल्याला पहिली लिंक ओपन होणार आहे. इथे ही पहिली लिंक ओपन झाल्याच्यानंतर आपण त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याकडे असा पोर्टल एक ओपन होणार आहे. असं पोर्टल ओपन झाल्याच्यानंतर आपण इथे एक यूजर आय डी पण पासवर्ड तयार करू शकतो. जर आपला ईमेल आय डी लॉगिन असेल तर आपण त्याला ईमेलने सुद्धा साइन इन करू शकतो. तर आपण आपल्याला ईमेलला आपण साइन इन करूया. चला तर साइन इन करायचं आहे. साइन इन करायचं आहे आपल्याला. याच्यात साइन इन केल्यावर आपल्याला जो डिफॉल्ट यूजर आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून द्यायचा आहे. असं पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यात दाखवत आहे न्यू रजिस्ट्रेशन, करेक्शन इन वोटर आय डी, शिफ्टेड टू प्लेस आणि रिप्लेस टू ऑफ वोटर आय डी कार्ड किंवा डिलिटेशन ऑफ वोटर आय डी कार्ड. तर आपल्याला याच्यातलं जर आपल्याला नवीन नोंदणी करायची असेल याच्यामध्ये तर आपण न्यू वोटर रजिस्ट्रेशन घेऊन आपण नवीन नोंदणी करू शकता. यासाठी व्हिडिओ दिलेला आहे पहिलाच आपल्या याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. नंतर करेक्शन वोटर म्हणजे त्याचा इपिक नंबर वगैरे टाकून त्याचं करेक्शन काय आहे, समजा वेलांटी वगैरे चुकली असेल किंवा काही एक स्पेलिंग नसेल तर आपण ते दुरुस्त करून घेऊ शकता. शिफ्टेड टू म्हणजे समजा या तालुक्याचं दुसऱ्या तालुक्याला आपल्याला शिफ्टेड करता येते. आता रिप्लेसमेंटमध्ये आपण बघणार आहोत. रिप्लेसमेंटमध्ये की नाही आपल्याला वोटर आय डी कार्ड PVC कार्ड स्वरूपात आपल्याला कसं मागवायचं आहे ते बी बाय पोस्टानं किंवा CSC केंद्रामार्फत ते येणार आहे. तर आपल्याला रिप्लेसमेंट ऑफ वोटर आय डी कार्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. रिप्लेसमेंट वोटर आय डी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर पुढची विंडो ओपन आहे. इथे बघा, इथे पहिले ऑलरेडी लॉग इन असल्यामुळे इथे सगळे नाव इथे बघा, हॅलो रोहिणी म्हणून. हे बघा, माय नेम इज वोटर मित्रा आले. याच्या खाली सहज लेट स्टार्ट म्हणून एक ऑप्शन आहे बघा. लेट स्टार्ट म्हणून ऑप्शन आहे. लेट स्टार्ट म्हणून ऑप्शन आहे खाली. याच्यानंतर कोपऱ्याला बघा. याच्यानंतर पुढची स्टेप ओपन होत आहे. पुढची विंडो ओपन झाल्याच्या नंतर आपल्याकडे वोटर आय डी नंबर आहे का म्हणते. नसलेलं तर आपण त्यात वोटर आय डी नाव नंबर सर्च करून आपण वोटर आय डी नंबर आपण सर्च करू शकतो. तर माझ्याकडे वोटर आय डी ऑलरेडी नंबर आहे. तर त्याच्यामुळे मी त्याच्याकडे काय करणार, जे वोटर आय डी नंबर आहे ते टाकणार आहे आणि ते टाईप करणार आहे. हे बघा, आपण नंबर टाकला आहे. इथे फेच डिटेल्स करायची आपल्याला. फेच डिटेल्स केल्याच्यानंतर आपल्याला थोडं प्लीज वेट म्हणत आहे. प्लीज वेट म्हणत केलं तर होऊन जाते. 1 मिनिट. फेच केल्याच्यानंतर आपल्याला प्रोसीड टू क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे आपल्याला. इथं प्रोसीड टू हिअर क्लिक इथं बटन आहे बघा खाली हिरव्यामध्ये. ते माझ्या याच्यात दिसत नाही आहे, ते तुमच्या याच्यामध्ये दिसून जाते. प्रोसीड टू क्लिक हिअर म्हणजे बटन आहे, त्याच्यात क्लिक करायचं आणि पुढे जायचं आहे आपल्याला. आणि यात इपिक नंबर टाकायचा आहे जे काही आहे ते. प्रोसीड केल्याच्या नंतर आपल्याला पुढे जाते. नेट स्लो असल्यामुळे थोडीशी साईट स्लो चालत आहे. जर आपल्या यूट्यूब चॅनल ऑनलाईन फॉर्म या नोकरी चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या, कारण इथं रोज नवीन तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे आणि पाहायला मिळणार आहे. हे बघा, त्यांचं फॉर्म ओपन झालं आहे. ज्या कस्टमरची डिटेल्स ओपन झाली आहे इथं तुम्हाला जे काही बघायचं आहे ते तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. हे बघा, याच्यात इपिक नंबर वगैरे सगळं, त्याचं नाव वगैरे सगळं आहे. आणि इथं कंटिन्यू टू रिप्लेसमेंट ऑफ वोटर आय डी याला क्लिक करायचं आहे आपल्याला. याला क्लिक केल्याच्यानंतर खाली कंटिन्यूचं बटन येते.
त्याला कंटिन्यूच्या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला. कंटिन्यूच्या बटन क्लिक केल्याच्यानंतर पुढची प्रोसेस येते आपल्याला. पुढची प्रोसेस घ्यायची आहे. ही पुढची विंडो ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला इथं रिझन विचारत आहे. याच्यात तुम्ही रिझन कशामुळे तुम्ही रिप्लेसमेंट करतायत. तुम्ही याच्यात काही टाकू शकता. हरपलं किंवा चोरी झालं किंवा सापडत नाही आहे काही टाकू शकता, किंवा खराब झाले ते पण टाकू शकता. तुमच्या मतानं काही ऑप्शन टाकून द्यायच्यात. काही नाही आहे. यात काही ऑप्शन टाकून द्या. कोणतेही टाका, काही प्रॉब्लेम होत नाही याच्यात. जर ब्लँक स्पेस मारून जरी टाकलं तरी चालते याच्यात. पुढे केल्याच्या नंतर आपल्याला यात मोबाईल नंबर टाकायचा आहे. जे काही कोणाचा नंबर आहे ते टाकून द्यायचा आहे. आणि त्याच्यावर OTP येतो आहे आपल्याला. तिथं नंबर टाकून द्यायचा आहे. इथं OTP आला आहे. OTP टाकायचा आहे आपल्याला. जे काही आहे ते OTP येतो ऑनलाईन मेसेजमध्ये आपल्याला. जे काही OTP आहे ते टाकून द्यायचं आहे. इथे OTP टाकून द्यायचं आहे. पुन्हा इथं नेक्स्ट करायचं आहे. इथं व्हेरीफाय OTP करायचं आहे आपल्याला. व्हेरीफाय OTP होते. मोबाईल इज व्हेरीफाईड झाले. ओके. पुन्हा सेव्ह अँड कंटिन्यू. रिप्लेसमेंट वोटर ID आपल्याला डबल प्रश्न विचारते रिझन, त्याच्यामुळे आपण डबल टाकलं आहे. पुन्हा पुढे जाते आपली साईट. पुढचं येते आता आपल्याला पुढची प्रोसेस केल्याच्यानंतर हे बघायचे दाखवते आय विल कलेक्ट वोटर ID फ्रॉम VRC किंवा CSC मार्फत पण तुम्ही वोटर ID कलेक्ट करू शकता. हे पण तुम्ही जाऊन घेऊ शकता. वोटर ID BLO वगैरे यांना विचारू शकता किंवा आम्हाला वोटर ID कलेक्ट करता यायचेत का, हे पण तुम्हाला बघता येते. पण आय विश यू रिसीव माय वोटर ID बाय पोस्ट. बाय पोस्टाने पण तुम्ही मागवू शकता. तुम्हाला कशा प्रकारे मागवायचे ते पण मागवू शकता. आणि आय विल कलेक्ट वोटर ID फ्रॉम BLO. जे तुमचा BLO जो कोणी आहे ते BLO त्यांच्यामार्फत पण वोटर ID तुम्ही मागवू शकता. तर आपल्याला सोपं आपल्याला वोटर ID आपल्याला पोस्टानं पाहिजे तर यासाठी आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. इथेही दाखवत आहे इज मीन सिलेक्टेड बाय रिसीव युअर वोटर ID कार्ड ॲट अ रजिस्टर्ड ॲड्रेस व्हिया ए पोस्टल डिलिव्हरी. यू कॅन रिक्वायर्ड पे ॲडिशनल अमाऊंट 30 रुपीज पे पोस्टल. जेव्हा आपलं मतदान कार्ड येईल तेव्हा आपल्याला ते मतदान कार्ड सोडवताना तेव्हा आपल्याला 30 रुपये त्यांना पे करावे लागतील. तेव्हा पे केल्याच्या नंतर ते आपल्याला मतदान कार्ड देतील. अशा प्रकारे आहे. आपल्याला आधी पेमेंट करायची काही जरूरत पडत नाही आहे. जेव्हा आपलं मतदान कार्ड आलं तेव्हा आपल्याला 30 रुपये द्यायचे आहेत. एवढं लक्षात ठेवा. बस, बाकी काही नाही आहे. बघा इथं आपल्याला ऑफलाईन पेमेंट दाखवत आहे. जेव्हा आपलं मतदान कार्ड येईल तेव्हा आपण त्याला पेमेंट करायचे आहे पोस्ट मास्टरला. ओके. पुन्हा इथून आपल्याला कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. इथं सिलेक्ट मोड पेमेंट ऑफलाईन पेमेंट आहे. ऑनलाईन पेमेंट करण्याची गरज नाही आहे. जेव्हा आपलं मतदान कार्ड येईल पोस्टाने तेव्हा त्या पोस्ट मास्टरला आपल्याला 30 रुपये पे करायचे आहेत. याच्यानंतर पुढचा फॉर्म ओपन होते आपल्याला. हे बघा त्याची माहिती वगैरे सगळं, ॲड्रेस वगैरे सगळं हे सगळं आलं आहे इथं. रोल नंबर कुठं आहे कुठं नाही द्यायचा सगळं आहे. हे बघा इथं आपण पोस्टाने घेतले त्याच्यामुळे आलं. हे आपला फॉर्म ओपन होते. इथं फोन ओपन झाल्याच्या नंतर इथं सबमिट करायचं ऑप्शन. सबमिट ऑप्शन केल्याच्या नंतर होऊन जाते. इथं सबमिट ऑप्शन करायचं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जरूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून